सिक्रेट लंच बॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सिक्रेट लंच बॉक्समध्ये आज आपण हादग्याच्या फुलांची भाजी शिकणार आहोत. ही अशा प्रकारची हादग्याची फुलं असतात आणि निवडून काढायची. त्यासाठी निवडायला घेऊया. आता अशा प्रकारे फुलाचा भाग काढून घ्यायचा आणि जे देठाचा भाग आहे आणि मधला तो काढून टाकायचा. अशा प्रकारे आपण सगळी भाजी निवडून घ्यायची. हादग्याची फुलं अशी आपली सगळी निवडून झाली आहेत. आता ती आपण स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची आणि सगळी भाजी अशी चिरून पण घ्यायची. आपण तुम्ही बघू शकता अशी स्वच्छ धुवून घेतलेली फुलाचा भाग तो आपण आता चिरून घ्यायचा आहे बारीक. अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचा. सगळी भाजी मी आता चिरून घेते अशाच पद्धतीने. ही भाजी थंडीच्या दिवसात आत्ता यायला लागली आहे आणि त्यासाठी मी घेऊन आली आहे आणि ती आता करणार आहे. खूप छान लागते आणि पौष्टिकही खूप असते. करायला खूप सोपी साधी आहे. तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. आता त्यासाठी आपण कोथिंबीर, हरभऱ्याची डाळ, मिरची आणि कोथिंबीर चिरून घेतली. आता कढईमध्ये तेल घेऊया. एक पळीभर तेल घेतलं आणि गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग थोडासा आणि हळद पाव चमचा आणि मिरची चिरलेली आपण थोडीशी अशी परतून घेऊया. त्यामध्ये चिरलेला हादग्याची फुले सगळी घालून घ्यायची. लसूण खोबरं वाटलेलं बारीक आणि नंतर हरभऱ्याची डाळ, कोथिंबीर पण घालून घेऊया आणि चवीपुरतं मीठ घालायचे आणि ते हलवून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व हलवून घेतलं, खालीवर करून घ्यायचं व्यवस्थित आणि मग शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालायचे आणि ते परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून वाफ आणायची आणि म्हणजे डाळ आपली लवकर शिजेल. आपली आता तयार आहे भाजी. आता आहे आपला सर्विंग टाईम. सर्विंग टाईमसाठी एका ताटामध्ये आपण थोडी डिशमध्ये एका भाजी घेऊया, सर्व करूया. अशा प्रकारे एक मध्यम आकाराची डिश घ्यायची. मध्यम आकाराची डिश घेऊन त्यामध्ये आपण भाजी सर्व करायची आहे आणि खूप छान लागते. आणि एकदा नक्की करून बघा आणि मला सांगा कशी वाटली ते. आणि सुंदर अशी चपाती सोबत किंवा भाकरी सोबतही खाल्ली तरी चालेल. आता अशा प्रकारे त्यामध्ये मी कोथिंबीर गार्निश करायची राहिली तर ती पण मी चिरून घेतली आहे बारीक आणि ती गार्निश करून घेते. अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कशी वाटली ते. थँक्स फॉर वॉचिंग.